हॅलो गाईज, मी सुप्रिया फडणीस. आज संक्रांतीच्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. संक्रांतीचं सुगडी पूजन झालेलं आहे. इथे मी आमच्याकडे अशी पद्धत असते. त्यामुळे 5 पितळेच्या हंड्या ठेवलेल्या आहेत. ही फ्रेम मी आत्ता नवीन केली आहे. भरपूर देव होते, तुम्हाला तर माहिती आहे. मागे मी तुम्हाला देवारा दाखवला होता. मग आता मी इथे हा मंडईचा गणपती, तुळजाभवानी, लक्ष्मी, गुरुदत्त, श्रीकृष्ण सरस्वती महाराज, श्री स्वामी समर्थ, श्री गजानन महाराज आणि हनुमान अशी ही फ्रेम एकत्र करून आणली. आणि तिथेच त्याच्या पुढेच मी आज सुगडी सगळी पूजलेली आहेत. खाली माझे हे देव आहेत. ते सगळी पूजा छान केलेली आहे. हे सुगडी ठेवण्याचं महत्त्व सगळ्यांना कदाचित माहिती असेल. मी काही विशेष सांगते असं नाही, पण थोडीशी तरुण मुलींसाठी म्हणून माहिती की असे आपले पूर्वज म्हणतात, ह्या सुगडीमध्ये गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी, ह्या दिवसामध्ये सुगीचे दिवस असतात. शेतीतली पटापट कामं झालेली असतात, पीक भरपूर आलेलं असतं आणि त्याचे कोवळ्या कोवळ्या ज्या ओंब्या असतात ह्या काढून मग अशी पूजा केली जाते की भरपूर पीक येऊ दे, आमच्या घरातल्या कणग्या भरून राहू देत. आणि जी भाजी ह्या दिवसात भरपूर प्रमाणात उपलब्ध असते ती भाजीसुद्धा आपण त्यामध्ये पूजायची. तीळ आणि गूळ यांचा संगम अतिशय गोड असतो. त्याप्रमाणे आपलं नातंही मैत्रीचं असो किंवा मग नातेवाईक असो, ते नातंही आपलं असंच फुललं पाहिजे. आणि म्हणून ते तीळ आणि गूळ ह्यात घालायचे असतात. आणि देवाकडे आपण आशीर्वाद मागायचा की माझं घर सदा भरलेलं राहू दे, माझ्या घरामध्ये कधीच काही कमी पडू देऊ नको, असा हा वोसा असतो. आणि जी कोण सवाशीण आपल्या घरात ह्या आपल्या बाई येतात कामाला किंवा हे, त्यांच्यापासून आपण हळदी कुंकवाची सुरुवात पण करावी, कारण त्या सगळ्या सवाष्ण असतात. आणि हळदी कुंकाचं महत्त्व असं आहे, सवाष्ण असो किंवा एखाद्या बाईचा नवरा जरी गेलेला असला तरी ती सवाष्ण होती ना, मग तिलासुद्धा आपण हळद कुंकू द्यायला काहीही हरकत नाही. काही प्रथा आहेत ह्या आपण मोडून काढल्या पाहिजेत. की एखादं हा विधवा आहे म्हणून ह्याला काही करायचं नाही असं नाही. त्यांनी आयुष्यभर केलेलं असतं, आपला संसार फुलवलेला असतो, मुलं बाळं घरात असतात, मोठं केलेलं असतं, त्यांचासुद्धा तो अधिकार आहे. त्यामुळे हे सवाष्णीचं वाण म्हणण्यापेक्षाही ही भरभराटीचं वाण आहे. तुमचं घर भरवून राहावं म्हणून हळद कुंकू, तीळ, गूळ हे सगळ्यांना तुम्ही द्यायचं. तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. मी नेहमी तुम्हाला वेगवेगळे व्हिडिओ टाकत असते, तर तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. करणार ना? आवडतात का तुम्हाला माझे व्हिडिओ? मग चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओत. नमस्ते.